नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। तर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण खूप छान हळदी कुंकू स्पेशल मेकअप लुक करणार आहोत, कारण आता सगळ्यांना हळदी कुंकूचे आमंत्रण यायला चालूच झालेच असतील। त्यामुळे एक खूप छान आणि इझी मेकअप लुक आपण यात करणार आहोत, जो की खूप हेवी नसणार आहे आणि पण दिसायला खूप सुंदर असणार आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सबस्क्रायबरचा शाउट आउट एंडमध्ये घेतो। नवीन सबस्क्रायबर जे पण सबस्क्राइब केलेले असतात त्यांचं आपण नाव घेतो चॅनलवरती। पण ह्या वेळेस भरपूर नावं असल्यामुळे थोडेसे नाव आपण आत्ता घेणार आहोत आणि थोडेसे नाव आपण व्हिडिओच्या एंडला घेणार आहोत। आणि जर तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचे नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती घेऊ तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमचं नाव देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। तर सगळ्यात आधी थँक्यू सो मच काजल, थँक्यू सो मच कल्पना तायडे, थँक्यू सो मच श्रेया, थँक्यू सो मच सुवर्णा, थँक्यू सो मच श्रुती परब, थँक्यू सो मच दर्शना, थँक्यू सो मच योगी, थँक्यू सो मच मनीषा गायकवाड, थँक्यू सो मच वर्षा बनकर, थँक्यू सो मच प्रतीक्षा पवार आणि थँक्यू सो मच शिल्पा। अजून पण भरपूर नावं आहेत ते आपण व्हिडिओच्या एंडला घेणार आहोत। आता सगळ्यात आधी सुरुवात आपण प्रायमरपासून करणार आहोत आणि त्यासाठी मी आज यूज करणार आहे हा कलर बारचा प्रायमर। प्रायमर आपण सगळीकडे इव्हनली लावून घ्यायचा आणि तो फक्त स्प्रेड करायचा आणि त्याचा एक लेयर क्रिएट करायचा। हा मसाज नाही करायचा, कारण ह्याला आपण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब नाही करणार आहोत। फक्त ह्याची एक लेयर क्रिएट करायची, कारण हा मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप असतो आणि ह्याला ॲब्झॉर्ब करण्याची काही गरज नाही आहे। तर आता जो आपण प्रायमर वापरला तो जेल बेस्ड प्रायमर आहे, त्यामुळे जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुमच्यासाठी हा प्रायमर खूप चांगला आहे। तर आज मेकअपचा बेस करण्यासाठी ना तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता, सीसी क्रीमसुद्धा वापरू शकता किंवा फाउंडेशनसुद्धा वापरू शकता। जर खूप हेवी बेस नको असेल तर बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरा आणि जर चांगला बेस हवा असेल तर फाउंडेशन न वापरा। तर आज मी काय करणार आहे, फाउंडेशनसाठी मी हा इनसाइडचा फाउंडेशन यूज करत आहे। हा अल्ट्रा थिन फाउंडेशन आहे आणि इट्स जस्ट लाईक सेकंड स्किन। त्याचा शेड आहे 02। हा आहे रोज बेजमध्ये आणि हा एक सेकंड स्किनसारखा फाउंडेशन आहे, म्हणजे बीबी क्रीम सीसी क्रीमपेक्षा थोडंसं हेवीला वाटेल पण खूप जास्त हेवी नाही वाटणार, कारण हा एक लाईट फाउंडेशन आहे आणि मीडियम कव्हरेज आहे। सगळ्यात आधी तर मी याला डॉट्समध्ये सगळीकडे लावून घेते थोडं थोडं। कमी प्रॉडक्ट यूज केला तर तुमचा मेकअप हेवी नाही वाटत आणि प्लस खूप नॅचरल वाटतो। त्यामुळे सुरुवातीलाच खूप जास्त प्रॉडक्ट नाही लावायचा, थोडं थोडं लावायचं आणि वाटत असेल तर तुम्ही फाउंडेशनला बिल्टअपसुद्धा करू शकता। त्यामुळे मी आता थोडंसं फाउंडेशन लावलेली आहे आणि ब्युटी ब्लेंडर यूज करून ह्याला मी ब्लेंड करून घेणार आहे डॅब डॅब मोशन्समध्ये। त्यानंतर मी कन्सीलर यूज करणार आहे, तो आहे कलर बारचा कन्सीलर आणि हा आहे 004 सिल्क शेड। आणि मी याला खूप मिनिमम वापरते कारण मला आज हेवी बेस नको आहे, नॅचरल दिसायला हवं। त्यामुळे खूप लाईटली मी कन्सीलर यूज करत आहे। आणि आजचा जो मेकअप लुक आहे ना आपण ट्राय करणार आहोत हा की खूप नॅचरल असो आणि जास्त हेवी मेकअप बेस किंवा खूप जास्त मेकअप करून आली आहे असं वाटायला नको। त्यामुळे आपण एक लाईट मेकअप करणार आहोत आणि खूप सुंदर पण वाटेल। परत तोच ब्युटी ब्लेंडर मी यूज करते जो मी फाउंडेशनला यूज केले होते आणि त्याच्याने जो आपण कन्सीलर लावला आहे त्याला आपण ब्लेंड करत आहोत। कन्सीलरला ड्रॅग नाही करायचा आहे, सगळीकडे जिथं आपण लावलं आहे तिथंच त्याला आपण ब्लेंड करून घेणार आहोत। आणि आता तुम्ही बघू शकता डोळ्याच्या खाली जो अंडर आय सर्कल्स होते ते आता नाही दिसत आहेत आणि डोळ्यांच्या पापण्यांवरती जो सुद्धा डार्कनेस होता तोही नाही दिसत आहे, पण ॲट द सेम टाईम खूप जास्त हेवी बेस नाही वाटत आहे। आता ह्याला सेट करण्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे, तो आहे मेबिलिनचा फिट मी आणि हा आहे इन द शेड वॉर्म न्यूड 128 वॉर्म न्यूड। आणि आता खूप लाईटली मला कॉन्टोरिंग करायचं आहे आणि त्यासाठी मी हा शुगरचा
डी कॉन्टोर फेस पॅलेट यूज करत आहे आणि ज्याच्यामध्ये कॉन्टोरसुद्धा आहे, ब्लशसुद्धा आहे आणि हायलायटरसुद्धा आहे. त्यामुळं 3 वेगवेगळे प्रोडक्ट यूज करण्याची गरज नाही, एकाच प्रोडक्टमध्ये तिन्ही काम होऊन जाईल. तर सगळ्यात पहिला मी कॉन्टोर यूज करत आहे आणि खूप लाईटली मी कॉन्टोर करते. आता ह्यातलाच ब्लश मी यूज करणार आहे. हा ब्लशचा शेड जो आहे तो खूप जास्त लाईट आहे, त्यामुळं जास्त ब्लश लावले असं नाही वाटत, नॅचरल लुक येतो. हायलायटरसाठी मी शुगर पॅलेट नाही यूज करत आहे, मी स्ट्रोब क्रीम यूज करत आहे, जो की अगेन आहे नायकाचा. हा माझा करंटली खूप फेवरेट हायलायटर आहे. लिक्विड हायलायटर आहे आणि खूप छान ग्लो येते ह्याच्याने. त्यामुळे मी फक्त 1 ड्रॉप यूज करत आहे, सो दॅट थोडंसं नॅचरल लुक येईल आणि हायलायटर खूप छान वाटेल. आणि आता आयब्रोज करण्यासाठी मी यूज करत आहे हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल. ज्याच्यामध्ये एक साईडला स्पूली ब्रश आहे आणि दुसऱ्या साईडला आयब्रो पेन्सिल आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, स्पूली ब्रशने पहिला आयब्रोजना ब्रश करून घेणार व्यवस्थित आणि त्यानंतर ह्याला मी फिल करून घेणार आहे. आता जो आय मेकअप आहे तो खूप नॅचरल ठेवणार आहे, कारण जेव्हा मी स्पेशली हळदी कुंकूसाठी बाहेर जाते, आय डोंट रिअली यूज आय शॅडो पॅलेट अँड ऑल. मी एक काजळ यूज करते आणि लायनर यूज करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तसंच करणार आहोत. मी यूज करणार आहे हा प्लमचा काजल, जो की करंटली माझा फेवरेट आहे आणि खूप बटरी सॉफ्ट आहे लावण्यामध्ये आणि खूप छान आहे हा काजल. त्यामुळे मी आज काजळ यूज करत आहे. आणि लायनरसाठी मी यूज करणार आहे हा के ब्युटीचा आय लायनर आणि तोही मी थोडासा बारीक काढण्याचा ट्राय करणार आहे, कारण मला बोल्ड आय लुक नको आहे. त्यामुळे खूप नाजूक लायनर आज आपण लावणार आहोत. आणि आता मस्करा जो आपण यूज करणार आहोत तो आहे हा मेबेलिनचा हायपर कर्ल मस्करा. आणि आता लिपस्टिकसाठी सगळ्यात आधी तर मी एक लिप लायनर यूज करत आहे, मार्सचा लिप लायनर आणि हा शेड ब्राऊनमध्ये आहे. आणि आता त्याच्यावरती आपण लिपस्टिक यूज करणार आहे हा मेबेलिनचा लिपस्टिक. हा रेड शेडमध्ये आहे, ह्याचा शेड नंबर आहे 634. सो गाईज हा आहे फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता जी नावं उरली होती शाउटआउटसाठी ती मी आता घेणार आहे. सो थँक्यू सो मच रुचिता, थँक्यू सो मच सुनीता निंबाळकर, थँक्यू सो मच सुनंदा वामने, थँक्यू सो मच प्रणोती. अगेन प्रणोती भरपूर ॲक्च्युली येत आहेत, सो थँक्यू सो मच अगेन प्रणोती. थँक्यू सो मच समिधा देसाई, थँक्यू सो मच नीता ओझा, थँक्यू सो मच योगिता, थँक्यू सो मच समिधा.
थँक्यू सो मच अंजली अँड थँक्यू सो मच शिल्पा फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि तुम्ही तुमचे नाव देखील लिहिला होता ज्या व्हिडिओच्या खाली, सो थँक्यू सो मच फॉर दॅट. जर तुमचं नाव मी नाही घेतलं असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये परत एकदा लिहा, कारण इतके सारे कमेंट्स येतात ना की कधी कधी एखादा कमेंट विसरते आणि सुटतो. त्यामुळे जर नाव घेतला नसेल तर आय एम रिअली सॉरी. आणि परत एकदा तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुमचं नाव देखील लिहा, सो दॅट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव नक्की घेईल. अँड आतापुरतं एवढंच. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.